नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला एक भन्नाट जुगाड दाखवत आहे. तरी तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा, मी आता या बास्केटमध्ये कांदे टाकलेले आहेत आणि ते कांदे टाकून मी पूर्णपणे असे हलवून घेत आहे. हलवून घेतल्यामुळे यातला पाचोळा जो आहे तो पूर्णपणे खाली पडतो आणि एकदम लवकर चुटकीमध्ये कांदे साफ होतात. हे बघा, दुरडीभर कांदे होते, त्यातला पाचोळा किती छान प्रकारे खाली पडत आहे. हे बघा, आता हे आपले कांदे चांगल्या प्रकारे साफ झालेले आहेत. याच्यातला पूर्ण पाचोळा निघून गेलेला आहे. हे बघा, किती छान प्रकारे आपले हे कांदे साफ होत आहेत. अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप छान प्रकारे हे कांदे साफ झालेले आहेत. हे बघा, जर तुम्ही अशा पद्धतीने कांदे साफ केल्या तर खूप लवकरात लवकर होतील. कितीही कांदे असू द्या, जर तुम्ही अशा पद्धतीने केल्या तर लवकर होईल काम. म्हणून तुम्ही आपणही एकदा करून बघा. तर आपले कांदे आता एकदम साफ झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया दुरडीमध्ये. हे बघा, मी आता दुरडीमध्ये काढून घेतलेलं आहे. किती साफ झालेले आहेत कांदे बघा. अगोदर कसे होते आणि आता कसे झालेले आहेत. ते आपण कांदे बाजूला ठेवूया आणि आता अशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये टाकून लसूण साफ करून घेऊया. कांद्याचा पाचोळा बघा खाली पडलेला आहे. आता आपण हा लसूण साफ करूया. लसूण पण त्याच पद्धतीने मी साफ केलेला आहे. ह्यातला पण पाचोळा खूप छान प्रकारे खाली पडत आहे. सुपामध्ये टाकून पाकडत वगैरे बसण्यापेक्षा अशा पद्धतीने केल्यास खूप चांगल्या प्रकारे कांदे आणि लसूण आपले साफ होतात. तरी तुम्हाला जुगाड कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.